युवा शक्ती, सळसळत रक्त आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय भरपूर मोठे शॉट खेळण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे तो म्हणजेच आपण बघताय स्ट्राईक वरती येतो प्रशांत. आकाश तयार, पुनश्च गोलंदाजी ट्रॅक व पुढील चेंडू. पोलटो चेंडू मिस टाइम खेळलाय, मौका बनलाय जेलचा. प्रशांत गरत, ज्या विकेटची चर्चा असते की हा विकेट कसा मिळवायचा तो मात्र स्वस्तात बाद झालाय. गोल्डन डकच्या रूपानं थोडासा नाराज, थोडासा उदास, थोडासा हताश आणि स्वतःला थोडासा कोसत मैदानाच्या बाहेर निघतो आणि टेन्शन सोबत घेऊन जातोय प्रशांत. परंतु अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्याही टीम मध्ये आहेत. बघूया विघ्नेश साकलतोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ही स्पर्धा ज्याने गाजवली मागच्या AB ट्रॉफीचे मॅन ऑफ द सिरीज आणि तिथून आलेला तो फ्रीज आणि तिथला निधी त्याने नक्कीच एका आजारी मुलासाठी वापरला. एवढी दानशूरता ज्याच्यामध्ये आहे तोच विघ्नेश साकलतोडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघूया विनायक भोईरच्या सोबतीने हा किल्ला लढवण्यासाठी. परंतु प्रशांत वॉरियर्स नानिवली 5757 ची जादू, त्यांच्या युवा खेळाडूंचा एक जबरदस्त खेळ. आज मात्र नानिवलीकर या भव्य अशा रावळीच्या श्री जागमाता क्रीडा नगरीमध्ये आपलं अधिराज्य, आपलं वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. AB ट्रॉफीच्या या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये एका मोठ्या लढाईला नानिवलीकर तयार झाल्यात आणि त्यांच्या समोर आहे तो अर्नाळा या पंचक्रोशीतील संपूर्ण पालघर जिल्ह्यातील एक नामवंत फलंदाज, नाव आहे विघ्नेश साकलतोडे. बघूया बॅटल रंगते इथे. 2 चेंडूवरती अधिराज्य राहिलंय आकाश करतचं, परंतु आलाय मागच्या मॅचचा, मागच्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज घेणारा फलंदाज. पुढील चेंडू. ओ यावेळेला आपण बघताय ब्लाइंड शॉट करण्याचा प्रयत्न, लक फॅक्टर चांगला आहे. फाईन लेगला चेंडू जातोय, सीमा पार येतोय चौकार. चौकार आलाय विघ्नेसाठी जमेची गोष्ट आहे. अर्नाळा संघासाठी एक चांगली संकेत आहेत की कसं आहे रन्स येणं गरजेचं आहे. पुढील चेंडू पुनश्च तयार होताना आकाश करत, वेग चांगला आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे, आत्मविश्वास त्याच्याकडे भरलेला आहे. खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय, चेंडू जातोय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्सलंट सुपर चौकार बघायला मिळतोय. त्याची बॅटिंग करतोय तो आकाश घरच्या अगेन्स्ट. पुढील चेंडू धावसंख्या 8 वर स्थिरावले. चेंडू क्रमांक 5. गतीला परिवर्तन केले, फटका फसलाय, लक फॅक्टर चांगला आहे, चेंडू मात्र नो मॅच लँडला पडेल. तद्वार दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण बघताय. धावसंख्या 10, 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. त्याच्यानंतर सेकंड राऊंडचा मॅच आपण बघणार आहोत. एका बाजूने संघ आपल्याला बघायला मिळणार आहे तो म्हणजेच जगन 11 धानिव आणि विपक्ष चिराग 11 गोरेगाव. नेक्स्ट बॅटल आपण बघणार आहोत. तुर्तास 10 धावा स्कोर कार्ड वरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. विघ्नेश मात्र खूप चांगल्या मोमेंटम मध्ये खेळताना दिसतोय. पुढील चेंडू समोर आकाश. आबाप्रमाणे आज आकाशाला गवसणी घाललंय या खेळाडूनं. ओहो पटका फसलाय आणि विघ्नेश सुद्धा माघारी परतताना फक्त 38 सर्कलच्या बाहेर डीप पॉइंटला खेळाडू होता आणि त्यालाच निवडलाय. एका बाजूने सेलिब्रेशन, दुसऱ्या बाजूने थोडंसं टेन्शन आणि तिसऱ्या बाजूने डीजेचं सॉन्ग.
पडलाय आपण बघतोय बॅटिंग टीमकडे. त्याच्या मागचं कारण आकाशांची उत्कृष्ट उच्च दर्जाची उच्च कोटीची गोलंदाजी. न्यूमान वेद येत आहेत. आपण यजुर्वेद बघितल्यात, आपण अथर्ववेद बघितल्यात, आपण ऋग्वेद बघितल्यात, आपण सामवेद बघितल्यात, परंतु हा वेद पाटील आहे जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या 10, लॉस ऑफ 2 विकेट. स्ट्राईक वरती आहेत विनायक भोईरला मात्र आपला आता क्लास दाखवणं गरजेचं आहे. 2 खंदे फलंदाज परतलेले आहेत. नजरा आता जिग्नेश आणि विनायकडे आहेत. तर वेद पाटील येतोय गोलंदाजी ट्रॅकवर, त्याला इंट्रोड्यूस करतायत. थोडंसं मित्रांनो स्पीडअप करा. आपण 5 षटकं त्यासाठी ठेवलेत की उशिरानं मॅचला सुरू झालंय. आपल्या वेळेवरती मॅच संपणं गरजेचं आहे. आम्हाला प्रोटोकॉल सुद्धा आहे, त्यासाठी विनंती असणार आहे की आपण लवकर फील्ड अरेंज करा. वेद पाटील समोर विनायक भोईर सारखा प्रचंड अनुभवाचे धनी आहेत स्ट्राईक वरती. ओ फक्त दिशा दिले, पिच करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आपण बघतायत आकाश आकाश आणि आकाश. आज आकाश प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक जर्रे जर्रे पर आपला भूमिका चोख बजावताना जो कॅच त्याने घेतलाय ना, तोड नाही मित्रा, तोड नाही आहे या झेलला. आज मात्र प्रसाद वॉरियर्स नानेमली 5-7. काय फिल्डिंग, काय गोलंदाजी आणि काय क्षेत्ररक्षण. उच्च स्तरीय क्रिकेटचं प्रात्यक्षिक. चला थर्ड अंपायर चेक कर आपण. चला चेक करायचं प्लीज. जबरदस्त एफर्ट आपण बघतायत आकाशांच्या आणि सुंदर झेल घेतलेला आहे. परंतु शंका आशंका ज्या आपल्या मनामध्ये आहेत ते आपण जी आपल्याकडे आधुनिकता आहे त्याच्यावरती आपण चेक करतोय. OUT आउट. फलंदाज माघारी परततायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय रोहित पाटील. तसं मागच्या मॅच मध्ये थोडंसं टेन्शनवाली सुरुवात झाली, याही मॅच मध्ये थोडीशी अर्नाला संघाची टेन्शनवाली सुरुवात झाली. 11 चेंडू 7 चेंडू झालेले आहेत, 10 धावा 3 गडी बाद. आता जिग्नेश आणि रोहित पाटीलकडे जिम्मेदारी आहे अर्नाळा संघाची. आपण या ठिकाणी बघतोय वेद पाटीलनं स्टार्ट केले डब्ल्यू न आणि आकाश करत यांचं 100% योगदान. आज मात्र या परिसरातील या पंचक्रोशीतील क्रीडा रसिकांना आकाशचं नाव अवगत झालं आणि त्याचा क्लास त्याची गुणवत्ता विसरणार नाही आहे. AB ट्रॉफीच्या माध्यमातून आपण बघतोय. पुढील चेंडू ओ याही वेळेला आपण बघताय थोडंसं स्लाइस करण्याचा प्रयत्न. कॉलिंग मध्ये थोडीशी गडबड झाली आहे. 2 धाबा कंप्लीट होतील. खराब थ्रो. जोश आणि होश याचा समन्वय असणं गरजेचं आहे. इथे बघायला मिळत आहे धावा टोटली ऍड केले जातील. पंच धावा किती ऍड करायचे? 5. 6 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या 6 ने पुढे जाते म्हणून म्हटलं जातं जोश और होश साथ में लेके चलना पड़ता है भाई. थोड़ी सी गलती हुई ना
तो रिटेक का मौका नाही मिळता आणि तेच इथे घडलंय. एक्स्ट्राच्या टोटली धाबा ऍड केलेल्या त्या म्हणजे 5 टोटली आपण बघतो. डबल घेण्याचा प्रयत्न केला तो सक्सेस झाला. थ्रो आला, षटकार आला, चौकार आला आणि तिथेही आकाश होते. म्हणजे तुमचा फायदा झालाय तेही आकाश आहे, तुमचं नुकसान झालंय तिथेही आकाश आहे. धावसंख्या 16 लॉस ऑफ 3 विकेट. वलटी पुणे मॅचकडे तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर बेत पाटील. समोर आपण रोहित पाटीलला बघतोय. पाटलांचा द्वंद्व बघायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू खूप चांगल्या पद्धतीने ऑन साइडला शॉर्ट पूल बघायला मिळतोय गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु तेवढ्याच ताकदीचा थ्रो आलाय. धावसंख्या 2 ने पोहोचते 18 वरती. चांगलं बॅटल आहे, चांगला संघर्ष आहे. प्रशांत, विनायक, विघ्नेश 3 दिग्गज फलंदाज डगआउट मध्ये बसल्यात आणि आता फक्त या मॅच कडे लक्ष केंद्रित करू शकतायत, कारण समोर जिग्नेश आणि रोहित पाटील सुद्धा बघायला मिळत आहेत. ऑन साइडला पुन्हा ड्राईव्ह केले, चेंडू जातोय गाऊ कॉर्नरला, थोडीशी झाले फंबल आणि एक धाव कंप्लीट होईल. असंख्य 1 ने पोहोचते 19 वरती. एक संघ गेली 5 वर्षे या टुर्नामेंट मध्ये सहभागी होतोय आणि दुसरा 5व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा संघ आहे. परंतु ज्या नानिवली संघानं या स्पर्धेच्या माध्यमातून आपला क्लास दाखवलाय त्याला तोड नाही आहे. युवा खेळाडूंचा, सर्व युवा खेळाडू बघतायत, त्यांचा सर्व संगम बघायला मिळतो आणि पूर्ण जोश आहे त्यांच्या टीममध्ये. या भव्य स्पर्धेला आणखीन खूप चांगल्या दिशेने घेऊन जाण्यासाठी जी गरज असते ना चांगल्या ऊर्जेची, ती पूर्णतः जनरेट करतायत ते. वेग ऑफस्टमच्या बारचा चेंडू आहे, थोडीशी लाईन खराब बघायला मिळते. धावसंख्या पोहोचलाय सिंगलने 20-20. च्या नंतर आपण मॅच बघणार आहोत. चिराग 11 गोरेगावच्या विपक्ष जगन 11 धानिव यांच्यातलं बॅटल बघणार आहोत. तुर्तच आपण वळतोय. जिग्नेश मागच्या मॅच मध्ये चांगले खेळले होते. ओ चॉप करण्याचा प्रयत्न आहे, सिंगल कंप्लीट झाली आहे. सुंदर कामगिरी. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि पोहोचलंय 21. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. तसं आपण अर्नालाच्या स्कोर कार्डवरती स्कोर जर बघितला तर तितकाही वाईट नाही आहे, चांगल्या स्थितीमध्ये आहे. परंतु टेन्शन हे आहे की 3 विकेट गेलेली आहेत. त्याच्यामुळे इथून एका दुसरा विकेट थोडंसं प्रेशरमध्ये येऊ शकतो हा संघ. आणि इथून जर एखाद 6-7 चेंडू जर ही जोडी खेळते तर मागे त्यांच्याकडे खूप चांगले बॅटर आहेत, ते चांगला न्याय देऊ शकतात डेथ ओव्हरमध्ये. ओ हो, बाउन्स झाला इथे आपण बघतोय आणि षटकाची होते समाप्ती. धावसंख्या पोच 21 वरती. चला पण लकी ड्रॉचं कुपन या ठिकाणी कोण असेल भाग्यवान विजेता. आज मात्र थोडंसं वेगळं बघायला मिळणार आहे. ते आपण प्रत्येक दिवस आपल्या मुख्य मंचावरती ते ड्रॉचं तिकीट काढतोय, परंतु आज तुमच्या दाराशी येते आमचा आकाश आणि संपूर्ण अंटार टीम. तिथे कोणीतरी एक ते तिकीट काढायचं आणि विजेता तिकडून घोषित करायचं, असंच वेगळं थोडंसं प्लॅनिंग आहे. संदेश दरम्यान 10व्या स्कोर कार्डवरती 21. आज आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओ परफेक्ट ब्लॉक. आकाश मात्र चांगली गोलंदाजी करताय. कहते ना नाम में क्या रखा है, जिसका नाम आकाश है वो भी आज AB ट्रॉफी में खेल रहा है. तर धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 22. बघूया संपूर्ण आमची टीम जाते तिथे. सिद्धेश असतील, आकाश, आशिष असतील आणि तिथे मात्र लकी ड्रॉचं
विजेता घोषित केला जाईल. स्वप्नील आपणही त्यांच्या समवेत. पुढील चेंडू. ओ यावेळेला फटका बसलाय. आणखीन एक विकेट. रोहित पाटील येत आहेत माघारी. थँक्यू. इनिंग ब्रेक मध्ये आपण ड्रॉचं तिकीट काढणार आहोत. सिद्धेश थोडंसं दोन षटकं जाऊ दे, वेळ मिळेल, मध्ये नकोय. रोहित पाटील माघारी परतलेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत. करण निजाई दाखल झाल्यात. 22 वरती 4. पण या ठिकाणी बघतोय आणि आपण बघतोय की 2 षटकं झालेली आहेत आणि 2.2 आपण बघतोय स्कोर कार्ड वरती आहेत. 22 धावा आणि आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत लकी ड्रॉ चा विजेता कोण असणार आहे. एक शेवटची फेरी तुमच्यापर्यंत तिकिटाची येते आणि 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण तिकडेच ड्रॉ करणार आहोत. तयार गोलंदाज आकाश खरत पुनश. पुढील चेंडू. ओ लक फॅक्टर चांगली आहे. वाईट +4. करण आले ज्यांच्या नावामध्ये रन आहे. येतात लॉंग स्टॉप रिझन मधनं. टोटली 1 +4 5. अगोदर 4 एक्स्ट्राच्या होत्या, आता 5 आलेले आहेत. धावसंख्या पोहोचते ती 27. परंतु लक वरती जास्त विश्वास ठेवू नका. आपल्या हार्डवर्क वर जास्त विश्वास ठेवा तर तुम्ही संपादन करतील. डोंट बिलीव्ह इन लक, बिलीव्ह इन हार्डवर्क. हे तेवढंच महत्वाचं आहे. 27 लॉस ऑफ 4 विकेट. आकाश थोडासा आपण या ठिकाणी बघतो एक्स्ट्रा चेंडू त्याने जे हाताळलाय. 27 वरती 4. कारण निजाई संकटाच्या काळामध्ये हा जो खेळाडू आहे ना, हा खूप चांगल्या पद्धतीची खेळी करणारा फलंदाज आहे आणि परफेक्ट लेंथ इन लाईन. क्या बात आहे आकाश. आज मात्र आकाश आपण बघताय चेक केलं जाईल या ठिकाणी की पायाचा चेक केला जाईल. थोडस पंचांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिलाय आणि ते मात्र चेक केलं जाईल. 27 वरती 4. षटक क्रमांक 3 आहे. इट्स अ फेअर बॉल. चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. 27 वरती 4. 3रं षटक इथे मार्गस्थ आहे. कारण निजाई आणि त्यांच्या समवेत चिग्नेश. समोर करण आहेत लेफ्ट हँड बॅटर. अनेक लेफ्ट हँड बॅटरनं हे मैदान गाजवलंय. बघूया करण स्ट्राईक वरती बघायला मिळतील. आणि इथे आपण बघतायत कॉडबॅनच्या रूपानं करण निजाई सुद्धा जात आहेत डगआउट कडे. सन्युमान हर्षद मेहर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिल्या मॅच मध्ये 51 धावांची विस्फोटक केली आणि त्यानंतर ह्या मॅच मध्ये 16 वरती
4 विकेट घेण्याची किमया केली या गोलंदाजानं. आज मात्र तो तमाम क्रीडा रसिकांना सांगतोय की लक्ष फक्त माझ्याकडे ठेवा. धावसंख्या 27 लॉस ऑफ 5 विकेट आपल्याला बघायला मिळत आहेत. येस, समर पाटील आम्हाला सांगतायत की ज्या पद्धतीने त्यांचा खेळ इथे बघायला मिळतोय. बघूया, चांगला परफॉर्मन्स आहे आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट जी खेळी बहरलेली आहे किंवा खेळतोय त्याच्यामध्ये नक्कीच आकाशचं नाव घेणं गरजेचं राहणार आहे. समोर हर्षद मेहर आलेले आहेत. पुढील चेंडू हर्षदसाठी. खूप चांगलं टायमिंग केलं यावेळेला. आउट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळणार आहे लॉंग ऑनला. धावसंख्या 28 वरती पोहोचले. इथून जर आपण बघितलं अजूनही 13 चेंडूंचा खेळ येणं शेष 28 झालेले आहेत. इथून एक जमेची बाजू आहे अर्नाळा संघाला की याच्यानंतर 2 गोलंदाज जे येथील फ्रेश असणार आहेत. तर दोन्ही बॅटर जर आपण बघितले तर तेही फ्रेश आहेत, कारण 2 चेंडू 2 धावा जिग्नेश खेळतोय, एक वरती एक हर्षद मेहर खेळतोय. त्याच्यामुळे जे बॅटल आहे मागच्या 2 षटकातलं किंवा डेथ ओव्हरचं ते सेम सेम राहणार आहे. 50-50 चान्सेस मधलं राहणार आहे. फुटबॉल काय कट केलाय चेंडू यावेळेला. एक यशस्वी स्पेल इथे संपलाय. 17 धावा दिलेल्या आहेत, परंतु 4 गडी बाद करण्याची एक मोठी कामगिरी आकाश घरातनं केली. आता इथून 12 चेंडू 12 धावा. एका बाजूने नवीन गोलंदाज, दुसऱ्या बाजूने दोन्ही नवीन फलंदाज आहेत. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत जाऊया आपण डीजेवाला ब्रेक. चला थोडस स्पीडअप करा. नानिवली संघ प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757. आज मात्र 5757 चा जादू चालतोय असं म्हणायला हरकत नाहीये. आपण बघतायत बोईसर विभागातील हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. किराट, अंबेदे, परानपूर या विभागातील नानिवली आपल्याला बघायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली कामगिरी आहे. धावसंख्या 28 वरती झाली आहे. बऱ्याच दिवसानंतर या पंचक्रोशीतील आमच्या क्रीडा रसिकांनाही त्यांचा चांगला गेम बघायला मिळतोय. एक भव्य दिव्य स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. नवीन गोलंदाज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर साहिल पावडे गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. समोर आपण हर्षद मेहरला बघतोय. पहिला चेंडू चौथ्या षटकातील साहिल. पहिल्या चेंडूला चेंज ऑफ द पेस, परंतु एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 29 वरती पोहोचली आहे. गती परिवर्तन, रफ्तार, लेंथ, लाईन सर्व काही गोष्टी आज प्रसाद वॉरियर्स नानिवली संघ आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवत आहेत. व्हेरिएशन स्ट्रॅटजी भन्नाट आहे यांची आणि प्रामुख्याने चेंज ऑफ द पेस करताना जो तुमचा आत्मविश्वास लेवल आहे ना तो एकदम टॉप क्लास आहे. त्याच्यामुळे ते परफेक्ट इथे दिसते. पुढील चेंडू जिग्नेश आहेत, ताकदवर बॅटर. समोर साहिल. उलटा चेंडू तितकासा चांगला हॅमर करता आलेला नाहीये. डाऊन द ग्राउंड इथे जिग्नेश परत माघारी आणि इथे दिसतोय तो आकाश. चेंडू कुठेही जात असेल, गोलंदाजी करताना फलंदाजी करताना एकच नाव आपल्या समोर येतोय, आकाश गरत आलाय परत. आकाश गरत आलाय परत. कम ऑन डीजे.
वॉरियर्स. पुढील चेंडू आणि इथे केला लॉफ्ट, जाते ओव्हर मिड विकेटचा. हा एक जबरदस्त षटकार, मच नीडेड सिक्स. षटकार धावसंख्या 35 वर पोहोचते. पुढील चेंडू गोलंदाज तयार होताना आपण साहिलला बघतोय. ओ हो, चेंज ऑफ द पेस. षटकार आलाय, थोडीशी हिंमत दाखवली साहिलनं आणि मनामध्ये जो निर्माण केलेला चेंज ऑफ द पेस होता तो मात्र खऱ्या अर्थाने डॉट बॉल मध्ये कन्वर्ट केलाय. हा चेंडू हाताळण्यासाठी वाघाचं कालीज लागतं, कारण षटकार आलाय. जर आणखीन एक षटकार आला असता टीम थोडस बॅकफूट वरती गेली असती, परंतु साहिलनं चेंज ऑफ द पेस करत वापसी केली चांगली. पुढील चेंडू. कर्नाळा संघ थोडासा चिंतित आहे आणि एका बाजूने जर आपण बघितलं नानिवली संघ सुद्धा विचारामध्ये आहे की येणाऱ्या 8 चेंडूमध्ये किती धावा कमीत कमीत कशा धावा देतील यासाठी. इथे वाईड बॉल आहे. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचते 36 वरती. 36 ऑन स्कोर कार्ड. अजून 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. याच्यानंतर आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. जगन 11 दानिवच्या विपक्ष चिराग 11 गोरेगाव. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण तयार राहायचं. जसे पहिला हाफ संपेल आपण टॉस उडवणार आहोत. पुढील चेंडू गोलंदाज तयार होताना पुन्हा साहिल. शॉर्ट बॉल, चुकीला माफी नाहीये. इथे मात्र जबरदस्त बॅटिंग करताना करण वैती सांगतायत भाई जब तक मैदान में मैं खड़ा हूं ना भाई लोग डरना मत. धावसंख्या 6 ने प्लाय झाल्याने पोहोचले 42. बॅटिंग करतायत 3 मध्ये 12. ज्या इनिंगची गरज होती, ज्या नॉकची गरज होती, ते करण मात्र या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आधीच्या मॅच मध्ये ते नव्हते, आल्यानंतर त्यांनी योग्य वेळी दाखल झाल्या तसं म्हणायला हरकत नाही आहे. कारण खूप चांगली बॅटिंग. 42 वरती 6 आहेत. अंतिम चेंडू आपल्या स्पेल मधला साईल घेऊन तयार होताना समोर ज्यांच्या बॅटमधनं 2 षटकार आले तसा बॅटर आहे. हो, याही वेळेला थोडासा फ्लाइट दिली. एकदा होईल कंप्लीट. 4 षटक परिपूर्ण. 43 वरती 6. लेग बायच्या रूपानं सिंगल कंप्लीट होतीये. जाऊया आपण पुनश्च नयनकडे. वर संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे तो संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि नुकताच आपण नानिवली प्रसाद वॉरियर्स 5757 संघाला बघतोय. त्यांनी आपल्या संघाची दखल घेण्यासाठी भाग पाडलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याने पवनसुत नवलीला पराजित केलं आणि या मॅच मधला त्यांचा जो प्रवास आहे, त्यांची जी एनर्जी आहे आणि त्यांचे जे सांघिक काम आहे ते कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने दखल घेतली आहे. आज प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757 ज्यांचे जे स्पॉन्सर्स आहेत प्रसाद, ते खुश असतील आज.
की आपला संघ आपण योग्य वेळी एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायला पाठवलाय आणि ती कामगिरी आहे त्यांची त्या स्पर्धेला साजेशी आहे. कारण 3 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक असताना तुमचा क्लास तेवढा उत्तम दर्जाचा असायला हवा आहे आणि नाणिवली संघानं ते प्रूफ केले या मॅचमध्ये आणि त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धाही. आणि इथे फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, जजमेंट वेल बघायला मिळतोय आणि फलंदाज बाद. जो फलंदाज आलाय ना मैदानाच्या आतमध्ये त्याला जसं नाव आहे तशी बॅटिंग करावी लागेल. जागृत, आपल्या बॅटिंगला जागृत करावं लागणार आहे. जागृतला एका बाजूने आपण कौशल्यानं बघतोय, पहिल्या चेंडूवरती आपल्या नावावरती डब्ल्यू नोंदवलाय, विकेट आलाय. बघूया जागृत समोर आहेत. 7 गडी बाद, 43 धावा ऑन बोर्ड बघायला मिळत आहेत आणि ते लाऊड अपील सिंगल कंप्लीट झाली आहे. बघू दुसऱ्या धावेसाठी जातील का. 2 धावा परिपूर्ण. लेगबाईच्या रूपानं 45 झालेले आहेत. आम्हाला सांगतायत की एक्स्ट्राच्या ज्या रन 7-8 गेलेले आहेत त्याच्यावरती जर नाणिवली संघाने थोडंसं कंट्रोल ठेवलं असतं, 45 आहेत तिथे 35-36 असू शकल्या असत्या. त्यांचे निरीक्षण बरोबर आहे या मॅचच्या माध्यमातून. बघूया चांगली गोलंदाजी दिला शेवटच्या 4 चेंडूवरती. जे तुमचं रिदम आहे ना, जे एक्युरेसी आहे ना, त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता इथे. आता हर्षद मेहर आलाय. धावसंख्या लेगबाईच्या रूपानं पोहोचलंय 46 वर. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि हर्षद मेहर एक आक्रमक फलंदाज आहेत. आता डगआउटमध्ये चर्चा चालली असेल की हर्षदनं या 3 मध्ये कमीत कमी 10 धावा आणाव्या, म्हणजे मॅच एका चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळेल, जिथे तमाम क्रीडा रसिकांचं जे मनोरंजन आहे उच्च दर्जाचं बघायला मिळू शकतं. इथे थोडासा चेंज ऑफ द पेस होता. शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झालाय, दुसरी धावही पूर्ण झाले. धावसंख्या पोहोचते 48 वरती. चांगली गोलंदाजी आहे. नाणिवली संघाची गोलंदाजी अतिशय सुंदर राहिलेली आहे, कारण समोर रनाला संघ आहे. अनेक मोठ्या स्पर्धा गाजवत आहेत. मागची स्पर्धा एबी ट्रॉफी त्याने जिंकली होती आणि अशा दिग्गज संघाच्या अगेन जेव्हा तुम्ही खेळतात तुमचा चेंज ऑफ द पेस आहे ते अतिशय सुंदर पद्धतीचं आहे, कारण फलंदाजांना रीड करताना थोडंसं कठीण जाते. ओ यावेळेला स्लॉक स्वीप केलाय, परंतु क्षेत्ररक्षक डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे. एक धाव कंप्लीट होईल आणि सॅक्रिफाईस करतायत आपला विकेट. जागृत आता धावसंख्या पोहोचलंय 49. खूप चांगला स्लॉक स्वीप होता. या चेंडूवरती काय नवीन बॅटर अब्राहम न्यूमान नॉसकीनकडे येते, परंतु हर्षदनं स्ट्राईक घेतलंय. अंतिम चेंडू, पहिल्या चेंडूपासनं अधिराज, पहिल्या चेंडूपासनं वर्चस्व ते अजूनपर्यंत कंट्रोलमध्ये ठेवलं गेलंय. आपण बघताय 49 झालेले आहे. षटकाराला 55 होतील. 56चं टार्गेट, डॉट आला 50चं टार्गेट. ओ क्लीन बॉल आणि टार्गेट सेट केलंय 10च्या सरासरीने 50. चला आपण वळतोय कोण असणार आहे भाग्य विजेता. आज सर्वांची इच्छा आहे की आज आपण तिथून चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय.
या जगन 11 धानेव टीमचे कॅप्टन नीरज कुमार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि चिराग 11 गोरेगाव. चला या आपण टॉस करण्यासाठी या. चला टॉसची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मुख्य मंचावरती आपण लकी ड्रॉचं कुपन काढतोय, परंतु आमची जी संपूर्ण कमिटी टीम आहे ज्यांच्या माध्यमातून आपण कुपन काढतोय त्यांचं म्हणणं असं आहे की ज्याने तिकीट घेतलेली आहे तो तिकीट काढू शकणार नाही, कोणीतरी दुसरं तिकीट काढेल. बघूया एखादा लहान मुलगा लहान मुलगी. चला इथे लहान मुलगी आहे, आपण तिच्या जवळून लकी ड्रॉचं कुपन काढतोय. या भार्गव कुपन काढणार आहे का यांना तू? विनंती करेन की टॉस आपण करायचं जास्त वेळ न घेताना. हेड अँड टेल, छाप आणि काटा, कॉइन स्पिन करायचं आहे भार्गव. हेड आणि टेल आलेला आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? आम्ही परत क्षेत्ररक्षणच करू. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद भार्गवजी, आपण असणंच तर व्हायचं आहे मुख्य मंचावर. आणि टॉस जिंकून आपण पाहिलं तर चिराग 11 गोरेगाव या टीमने प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली. चला आपण जातोय. तुझं नाव सांगायचं आहे? हृदया सायली सुशांत. तू किती दिवस आहे मॅच बघते इथे? एक आजचा दिवस. आजचा दिवस आहे. चला आपण देऊया त्यांना संधी. एक तिकीट काढायचं आहे कुठलं तरी. नंबर सांगायचा आहे, एक एक नंबर सांग. तर आपण बघतो या ठिकाणी 5. सर्वांनी तिकीट आपल्या हातात घ्यायची आहेत. 5, 7, 7, 577. चला 577 आणि 577. दर्शन 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 या ठिकाणी दर्शन भाई किती तिकीट काढली होती? पन्नास धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एका साईडला विनय आणि प्रतीक. मोहित घरत आणि विनय अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये 50 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. सुरुवातीला स्ट्रगल करत होते. प्रत्येक फलंदाज प्रशांत करत बाद झाले, त्यानंतर विघ्नेश साखळतोडे, त्यानंतर विनायक भोईरला आपण पाहिलं. आणि सध्या हा मुख्य मंच आपल्याला पाहायला मिळतोय जिथे एबी ग्रुप ट्रॉफीचे प्रणेते आणि आणबान शान. दर्शन किती तिकीट घेतली होती? 15. 15. रोज घेत होता की आजच घेतलेत? 2 दिवस घेतले कालपासून. आता कसं वाटते लकी ड्रॉ लागल्याबद्दल? चांगलं वाटतंय खूप. बेस्ट ऑफ लक. आणखी काय बोलणार? ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज अमित तांडेलला आपण पाहतायत. अर्नाळा एक्सप्रेस. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॉल बरोबर खेळपट्टीच्या बाजूला राहतोय, कोणती धाव येत नाहीये कारण वैती बॉलला फील्ड करेल. मात्र 50 धावा झाल्यानंतर जी बॉडी लँग्वेज ऑटोमॅटिकली या वेळेला थोडीशी फुलताना पाहायला मिळते. वाटते आपण स्वप्नील पाटील सरांना मी विनंती करतोय, आपण दर्शनानं भाग्य विजेता ठरलाय आणि त्याला देऊया आपण त्याचा प्राइस कूलर आपण त्यांना देते. जोरदार टाळ्यांचा गजर दर्शनसाठी झाला पाहिजेत. जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. या टीमचा अप्रतिम एक चांगला एफर्ट घेणारा खेळाडू पाहायला मिळतोय सध्या. सुरुडी मारून करण निजाईने जबरदस्त बॉलला स्टॉप केलं.
यावेळेला ऑन साईडला हुक केलंय आणि 4 धावा बुक केलेत. अतिशय चांगला दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉल मुख्य मंचाच्या दिशेने चौकारासाठी. गुड शॉट, कंट्रोल स्ट्रोक होता. अगदी नेत्रदीपक प्राण भोईर यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून आला होता. ग्रेट टायमिंग, खणखणीत चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. अखूट टप्प्याचा बॉल होता. लवकरात लवकर पिक केले या बॉलला. यावेळेला समोर खेळलेत विनायक भोईरला बॉलने बीट केलंय. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना ऑन द राईज, ऑन द अप. विनयच्या बॅटमधून खणखणीत झन्नाटेदार चौकार. बॅक टू बाउंड्रीज. खूप चांगला फटका होता विनयच्या बॅटमधून. तंत्रशुद्ध फटका कसा असावा पॉवर प्लेमध्ये. पॉवर प्लेमध्ये अमित तांडेलच्या अगेन्स्ट या वेळेला धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग. लो फुलटॉस बॉल, जागृतकडे बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेगला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अगदी पहिलं षटक हे प्रगतीपथावर प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757. पहिल्याच सामन्यामध्ये काय अप्रतिम खेळ केला होता. लो फुलटॉस बॉल ऑन साईडला वेगवान चेंडू होता. विघ्नेश साखतोडे पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरवर जाऊन पोहोचले गेले 9 या धावसंख्येवर. पहिलं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि 2 गडी बाद होते. इथे 9 धावा, कोणताही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू आहे कंपॅरिझन करताना. पहिल्या षटकामध्ये प्रसाद वॉरियर्स नानिवली या टीमच्या. अमित तांडेलला पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर 2 चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर डॉट बॉल. म्हणजे कमबॅक करणं जाणतो अमित तांडेल. बरेच उत्कृष्ट गोलंदाजाचे किताब ज्याच्या नावावर पाहायला मिळालेत, परंतु स्वतःवर अजून सुद्धा निराश आहे. एखाद्या खेळाडूला समाधान तेव्हाच मिळतं की माझी चांगली कामगिरी झाली पाहिजे. ते सॅटिस्फॅक्शन हे मनाला जेव्हा मिळतं ना त्यावेळेला तुम्ही सरस ठरता. आता विघ्नेश साखतोडे आपल्या बॉलिंग मार्कवर येताना, परंतु विनयची जी बॉडी लँग्वेज आहे त्याचा अप्रोच इंटेंट ॲब्सोल्युटली सुपर पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 9 रन. त्यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. यावेळेला ऑन साईडला, म्हणून मी म्हटलं की विनयचा अप्रोच इंटेंट स्पष्टपणे दिसतोय. पिकअप शॉट सरळ बॉलला फेकून दिलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी AB ग्रुप ट्रॉफी षटकार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. करण वैती त्या ठिकाणी कोणतीही चूक करणार नाहीये. एक इझिली कॅच, कारण या खेळाडूने बरेच कॅच असे टिपलेले आहेत जे अशक्य ते शक्य करून दाखवले. आणि तुम्ही तो झेल आठवा ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये काय झेल टिपला होता आणि ती व्हिडिओ जी व्हायरल झाली होती तोच करण वैती आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. विनयने आपले मात्र काम जरूर केलं, परंतु बराच वेळ राहायला हवा होता, परंतु इथे घाई केली आणि फलंदाज विनय बॅक टू द डगआउट. पंधरा धावा, 1 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विघ्नेश साखतोडे थोडंसं चेंजिंग केलं. हर्षद मेहरला थोडंसं पाठीमागे ठेवलं. मात्र ही गेम प्लॅनिंग आहे आणि प्रशांत गरज स्वतः विकेटकीपर न राहताना 15 धावा झालेत. अजून 35 रनची आवश्यकता. 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. नवीन फलंदाज केल्या मॅचचा हिरो. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना
फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. प्रशांत गरज पुढे सरसावतोय तत्पूर्वी सिंगल मिळत असताना आकाश गरजच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 रन झालेत. एका साईडला बोईसर विभागातून हा संघ नानिवली संघ पाहायला मिळतोय. त्यांची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. नवतरुण उभारती सितारे खेळाडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि यस ॲब्सोल्युटली डिसिजन यावेळेला आपण पाहतायत की पंचांनी सांगितलंय की लेग बिफोर विकेट. पंचांकडे हलक्याशा नजरेने पाहिलं परंतु जतीन गोयल सर शुअर नाही आहेत यावेळेला. कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नसावा आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. आणि इथून आपण पाहिलं तर बरोबर मिडल स्टंपला सापडले होते आणि इथून मोहित घरतला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. सेकंड विकेट डाऊन गॉन. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत अगदी उजव्या हाताचा फलंदाज. कोणत्याही प्रकारचा संपर्क झालाच नाही. मोठा गॅप होता. मोठा गॅप पाहायला मिळाला आणि बरोबर मिडल स्टंप्सला बॉल भिजला असता. चांगलं डिसिजन पाहायला मिळालं. मिस्टर नदीम सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. असं वाटतं कधी कधी ज्या वेळेला बॅटर खेळतो आणि त्याला असं वाटलं की थोडंसं डिफ्लेक्ट झालंय कुठेतरी बॅटला ब्रश झालेला आहे परंतु खूप मोठा गॅप पाहायला मिळाला मोहित घरतचा आणि बरोबर स्टंप्सला जाऊन भेदला असता. लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. 16 रन झालेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम चांगला फटका तर आहे परंतु हा झेल खूप महत्वपूर्ण असेल आणि यस टेकन. रोहित पाटील कोणतीही चुकी करणार नाहीये. आता इंटरव्हल विकेट जात आहेत. 16ला तिसरा धक्का बसतोय. प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757 या टीमला विघ्नेश साखरतोडे आउटस्टँडिंग बॉलिंग. सुपर बॉलिंग करत असताना गॉन. सोळाला 3. 5 बॉलच्या समाप्तीनंतर दुसरं षटक प्रगतीपथावर. विघ्नेश साखरतोडेने जबरदस्त यावेळेला कसोशीने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश मिळत असताना तेवढीच ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. जेव्हा कमी टोटल असते ना त्यावेळेला तुमचा फिल्डिंगचा दर्जा हा स्टँडर्ड असायला हवा आणि तेच आतापर्यंत जयू दुर्गेश 11 अर्नाळा टीमच्या फिल्डरने केले काम. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विनायक भोईरीच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना हे षटक विघ्नेशच्या नावावर. काही गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारे. लेफ्ट हँड बॅटरला बरोबर त्याने मात्र ट्रॅप रचला गेला. दोन षटकांचा खेळ झालाय. 16 रन झालेत आणि येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये विजयासाठी 34 रन हे सामन्याचं समीकरण. उद्याच्या दिवसात एबी ग्रुप ट्रॉफीमध्ये ऑल इंडिया ओपन अप्रतिम तारे सितारे दिग्गज कलाकार या स्पर्धेत खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. बोबा 11 हा संघ 2 हात करणार आहे. देवा 11 या टीम बरोबर. त्यानंतर बिग फाईट पाहायला मिळेल. वागदेव खार्डी विघ्नेश यांचा संघ 2 हात करेल पालघर स्पोर्ट्स क्लब या टीम बरोबर. त्यानंतर मिस्टी 11 VK प्रतिष्ठान हा संघ 2 हात करेल ओमकार बॉयज 81. हे चांगले संघ आणि चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर श्रीराम फाउंडेशन वर्सेस विहान 11 अशा प्रकारच्या 8 टीमला उद्याच्या दिवसात प्राधान्य दिले गेलेत. काही लोकल्स खेळाडू पाहायला मिळतील तर काही मुंबईचे खेळाडू तर काही महाराष्ट्रामधून खेळाडू काही गुजरातमधून खेळाडू काही ठाणे पालघर आणि या संपूर्ण मात्र आपण पाहू शकतायत या जिल्ह्यातून खेळाडू येताना पाहायला मिळतील. तर काही कल्याण डोंबिवलीचे खेळाडू सुद्धा या स्पर्धेला येताना पाहायला मिळतील. परंतु इथे या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलंय परंतु आकाश गरजच्या खेळीला पूर्ण विराम. प्रशांत गरजच्या हातामध्ये हा बॉल
विसावला गेला आणि अखेरकार विकेट करण निजाईच्या हाती लागली. सफलता, फलंदाज बाद. गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757 टीम सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळते, परंतु इथून कोणता संघ, कोणता खेळाडू या सामन्यामध्ये पलटवार करेल? कारण निजाई एक विकेट टेकर गोलंदाज पहिल्याच बॉलवर विकेट मिळवले. सुशांत आणि संकेत. आता संकेत या वेळेला काय SMS देईल? ऑन साइडला हुक केलंय, कोणी फिल्डर नाही आहेत आणि इथून चौकार येईल. गुड शॉट जय विश्वकर्मा यांच्या सन्मानासाठी. 4 रन. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. थोडासा बाउन्स मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय थोडेसे स्टेप आउट झाले आणि अप्रतिम बॉडमॅनचा चांगला वापर केला. जोरकस खेळले, टायमिंग चांगलं साध्य झालं आणि सरळ बॉलला मात्र या वेळेला फाईन लेग, लॉंग लेगच्या अगदी मधोमध ग्रेट टायमिंग, चौकार. 20 धावा फलकावर, 4 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. ट्रू कव्हर खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरचा फील्ड फार वेगाने येतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, मात्र अब्राम पुढे सरसावला गेला होता. अब्राम नांगऱ्या 21ला 4. उद्याच्या दिवसात तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर ज्यांनी अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत असे आपल्याला ऑल इंडिया ओपनचे पाहायला मिळतील. मग त्यामध्ये उस्मान पटेल असेल, फरदीन क्वाझी असेल, त्यानंतर आपण पाहिलं प्रथमेश ठाकरे येतील का, कीर्तन म्हात्रे येतील का, कृष्णा सातपुते येतील का, ओंकार देसाई येतील का, हे सगळे खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील का? मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु सुशांतचा हा मिस टायमिंग स्ट्रोक आणि विनायक भोईरच्या हातामध्ये विसावला गेला. यस विकेट टेकन. जबरदस्त गोलंदाजी करण निजाईच्या माध्यमातून. फलंदाज बाद. मिळत आहेत. सिंगल डबलला महत्व दिलेलंच नाहीये. मोठे फटके मारण्याचे प्रयत्न जरूर केले गेले. 21 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉलचा खेळ झाला. येणारे 14 बॉल. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. 29 रनची आवश्यकता. करण निजाई चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. विनायक भोईरच्या डॉट बॉलची सांगता होत असताना एक एक डॉट बॉल आता मात्र यावेळेला हृदयाची धडधड वाढवताना पाहायला मिळेल. प्रसाद वॉरियर्स नानिवली 5757 या टीमच्या डगआउटमध्ये सध्या तरी सन्नाटा पसरला गेलाय. बॉल अप्रतिम पाहायला मिळतो. करण निजाई फॅब्युलस बॉलिंग, काही गोलंदाजीचं पृथ्थकरण, 3 षटकांचा खेळ. अखेरीस हा पहा ऍक्शन रिप्ले. व्हाईट यॉर्करने बॉलची सांगता झाली. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिडल स्टंप्सला आले होते, परंतु बॅटचा फेस क्लोज झाला. इथून मात्र 21ला 5, 3 षटकांच्या समाप्ती अखेर. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 29 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 12 बॉल 29 रन. तत्पूर्वी जाऊया आपण नयन डीजे कडे आणि या ऐकूया एक सुमधुर संगीत.
पण गेल्या मॅचमध्ये अशाच प्रकारच्या इक्वेशनमध्ये सिच्युएशनमध्ये आकाश गरतने मॅच फिरवली होती. या बॉलला लिफ्ट केलं गेलं होतं, मात्र यस बॅटरने सांगितलं आम्हाला DRS हवाय. या शाहिद मोमेन सर आपल्याला यावं लागेल. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय, डिसिजन पेंडिंग. परंतु विघ्नेशने जी गोलंदाजी केली ती क्लास पाहायला मिळते. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत, तो दर्शवतोय इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बरोबर हा बॉल पहा, मिडल स्टंपवरून थोडेसे ऑफ स्टंपला आले होते, परंतु संकेतचा जो खेळण्याची जी स्टाईल आपल्याला पाहायला मिळते अप्रतिम. त्याचं फुटवर्क, त्यानंतर त्याचं टायमिंग सुद्धा अप्रतिम आहे, परंतु आता सध्या तरी स्ट्रगल करतोय. या बॉलला लिफ्ट केलं, चांगला बॉल नाही आहे. यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी 28 रनची आवश्यकता आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला तुम्ही येताय तर शफल वाईट मात्र गणना केली जाते आणि त्यामुळे तो गोलंदाजाला एक वेगळा बेनिफिट मिळतो. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जात असताना 3 विकेट्स मिळवलेत आतापर्यंत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. करण निजाई पुढे सरसावतायत. वेगाने फेकी करण्याच्या ऐवजी कंट्रोल केलं, संयम बाळगला. करण निजाईला फार कमी अशा वेळेला पाहिलेला आहे फेकी न करताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला ज्या फलंदाजांच्या, गोलंदाजांच्या आणि फिल्डरच्या अंगी असते तो नेहमीच पुढे जात असताना पाहायला मिळतो. संयम आणि आक्रमकता या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. या बॉलला लिफ्ट केलं गेलं होतं. यस व्हाईट बॉलचा इशारा. विघ्नेश सध्या एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च करतोय. नानिवली टीमने जशा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आपण पाहिलं तर धावा खर्च केला गेला होता, हे आपण सातत्याने अनुभवलं होतं. संघाची धावसंख्या 24, 24 धावा, 9 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण. 9-26. चांगला बॉल होता, चांगला बॉल पहा. एकच धागा पकडून गोलंदाजी करताना विघ्नेश साखळतोडे या गोलंदाजाला आपण पाहत आहेत. ऑफ्टम टू ऑफ्टम गोलंदाजी केली आणि आत्तापर्यंत रिझल्ट त्याचा आहे तो 100% पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. 8 बॉल आणि 26 रन. जसे लवकरात लवकर फलंदाज बाद झाले. शांत क्रिकेट सध्या तरी पाहायला मिळतं. यावेळेला बॅटची रुबी कट घेऊन बॉल पाठीमागे अमित तांडेल शॉर्ट लेगला बॉलला फील्ड करेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. 7 बॉल आणि 25 रन. 7-25. या बॉलवर जर मोठा प्रहार आला तर कदाचित सामन्याचे संकेत बदलतील, परंतु इथून शफल फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि विघ्नेशने अखेरकार 2 षटका आपल्या जबाबदारीने पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. खरोखरच कौतुक करावं लागेल विघ्नेश साखळतोडे. प्रशांत करत ॲप्रिसिएट करत असताना, संपूर्ण खेळाडू अप्रिसिएशन करत असताना, मग विनायक भोईर हे सुद्धा ॲप्रिसिएशन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय विघ्नेश साखळतोडे. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 25 रन हे सामन्याचं समीकरण. कदाचित विसरले फलंदाज चेस करत असताना. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात, लवकरात लवकर सामना फिनिश करण्याच्या प्रयत्नात कदाचित गेले असावे. त्यांचा माइंडसेट वेगळा असावा. 4 ओव्हरमध्ये फक्त 5 वेळा फक्त सिंगल आले, त्यामध्ये दुहेरी एक सुद्धा धाव आलेली नाही आहे. यावरून स्पष्टीकरण निर्माण होतं की सिंगल डबलला महत्त्व दिलंच नाही आणि क्रिकेटमध्ये सिंगल डबल हे खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये.
तुम्ही षटकार आणि चौकार मारून रील्स बनवू शकता, परंतु या सिंगल डबलने जेव्हा तुम्ही संघाला विजयी मिळवून देताना त्यावेळेला एक वेगळाच आनंद हा गगनात मावेनासा होतो. त्यामुळे सिंगल डबल हे लाईफ लाईन क्रिकेटमधला आहे. ज्याने जाणलं त्याच्या धावा या खूप खोऱ्याने वाहिल्या गेल्या. 25 धावा. हर्षद मेहर अप्रतिम चांगला बॉल होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले प्रशांत घरत. पुढे ससावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. 2 रन्स मिळतील. हेच अगोदर कदाचित जर झालं असतं तर धावांचा वेग आता वेगळ्या पद्धतीने स्कोर कार्डवर पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंचा, वेगवेगळ्या संघांचा माइंडसेट वेगळा असतो, त्यांचा ट्रॅप वेगळा असतो रचण्याचा, आणि त्यामुळे त्या रणनीतीनुसार मात्र ते गेम प्लॅनिंग करत असतात. हे आपण सातत्याने पाहिलंय. जर तरला थारा नाही आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण विजेते हे वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, विजेते हे वेगळ्यापणाने गोष्टी करतात, म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. ऑफ साईडला फोर्स केलं या बॉलला, चांगला फटका. फिल्डर मात्र फार वेगाने आले होते. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी येईपर्यंत आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 धावा. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉलमध्ये 21 रन सामन्याचं समीकरण. सिंगल डबलने प्रतिस्पर्धी संघाची मानसिकता चेंज होते. तिथे मात्र एखाद्या गोलंदाजावर तो थोडासा कुठेतरी दबाव असतो. सिंगल डबल आल्यानंतर मग एखादा लूज बॉल येतो, षटकार येतो, मग सर्व काही मोमेंट शिफ्ट होतात. परंतु ते आता तरी सध्या होणार नाहीये. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक नंतर मिळेल आणि हळूहळू आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना संघ पाहायला मिळतोय. जयू दुर्गेश 11 अर्नाळा. बॉल आहेत 2 बॉलमध्ये 20 रन. हर्षद मेहर फॉर्ममध्ये असलेला सध्याच्या घडीला हा खेळाडू. अप्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. पहा अशा प्रकारचे स्ट्रोक येऊ शकले असते, परंतु करण वैती पुढे सरसावेल आणि फेकी करेपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. 1 बॉल 19 रनची आवश्यकता आहे. प्रसाद वॉरियर्स नानिवली टीम 5757 टीमने आजच्या दिवसामध्ये चांगला शानदार खेळ केला. म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. ते आज नानिवलीकरांनी करून दाखवलं. त्यांच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या आणि चांगला खेळ त्यांनी सुद्धा केला. परंतु अखेरकार जो जीता वही सिकंदर. तर प्रसाद वॉरियर्स टीम नानिवली 5757 आपण आलात, चांगला खेळ दाखवला. कौतुकास्पद तुम्हाला प्रेक्षकांची थाप मिळाली, त्याबद्दल आपलं सुद्धा यावेळेला मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन असेल. जय दुर्गेश 11 अर्नाळा टीम. यस, शेवटच्या बॉलवर विकेट होती, हिट विकेट. स्वयंचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला, तिथे धाव काही काउंट होणार नाही. आणि इथून जर आपण पाहिलं तर जवळजवळ 17 धावेने विजय स्वीकारावा लागला. विघ्नेश ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विघ्नेश साखरतोडे या. चला विघ्नेश या आपण. अकरा धावा विथ द बॅटने आणि 3 विकेट्स. अप्रतिम चांगला खेळ केला. भार्गव भोईर यांच्या शुभ हस्ते देऊया. अजयजी भोईर जे या स्पर्धेचे प्रणेते आहेत आणि भार्गव भोईर यांच्या शुभ हस्ते देत आहोत. विघ्नेश जास्त वेळ घेणार नाहीये, कारण हे मैदान तुझ्यासाठी नवीन नाहीये. गेल्या वर्षात मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट ठरला गेला होता आणि हृदय बोलियारला ते मात्र तू डोनेट सुद्धा केलं होतं. तर कसं वाटतं एकंदरीत इथे आल्यानंतर, काय फिलिंग काय असते तुझी? फिलिंग जितके वर्ष इकडे आमची एंट्री झाली तितके वर्ष आम्हाला ट्रॉफी म्हणजे ट्रॉफीसाठी आम्ही क्वालिफाय झाल्यात
आणि इकडे खेळायची उत्सुकता वेगळी असते. दरवर्षी आम्ही याच टुर्नामेंट एक शेवट होतो इकडनं आणि या टुर्नामेंटची वाट बघत असतो आणि प्रेक्षक वर्ग पण चांगला प्रतिसाद देतो आणि टीम ओव्हरऑल चांगली खेळते. आता रन कमी झाल्या परंतु सर्वांनी चांगली बॉलिंग केली. माझी एकट्याचीच बॉलिंग नाही पण प्रत्येक तिन्ही बॉलरनी चांगला एफर्ट दिला. ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाचा जो अप्रोच इंटेंट होता, कारण बोईसर विभागातून पहिल्यांदा संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आला, तर त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचा खेळ आणि त्यांची जी खेळण्याची जिद्द होती, मेहनत होती, तर तुझ्या मुखातून मात्र त्यांचं कौतुक कसं करशील? खूप छान बॉलिंग केली आणि थोडे फलंदाजीला कमी पडले कारण की एक्सपिरियन्स कमी होता. आणि जेव्हा आपल्यासमोर एक चांगली टीम लागते, आमच्यासमोरसुद्धा चांगली टीम लागते, तेव्हा आमचे 100% नाही, आम्ही 200% देतो आणि तेच त्यांच्याकडून झालं. फक्त बॅटिंगला थोडेसे कमी पडले, पण ओव्हरऑल चांगले खेळले. खेळपट्टी चांगली आहे. खूप चांगले आहे. जर बॅटिंग व्यवस्थित केली तर चांगल्या धावा होऊ शकतात. थँक्यू व्हेरी मच. विघ्नेश साकतोडे होते मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते. आपण पाहिलं 11 धावा आणि 3 विकेट्स मिळवल्या, ठरले प्लेअर ऑफ द मॅच. जाऊया मॅचच्या दिशेने आणि सामन्याला सुरुवात होईल. या पण अजित जैनचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. चला पण नुकतं ज्यांचं शुभागमन झालंय, पालघर जिल्ह्याचं नाव सातत्याने उत्कृष्ट खेळीच्या जोरावरती जे वलंकित करतायत, आपण बघतायत ऑल इंडिया आयकॉन मध्ये ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पालघर जिल्ह्याचं नाव मोठं केलंय. आपल्या HK सरांच्या शुभ हस्ते आपण करूया. आपण या प्रशांत आपल्या या ठिकाणी आपण शुभ सन्मान आम्ही करतोय. खऱ्या अर्थाने पालघर जिल्ह्यातील एक अनमोल असे रत्न आहेत. सातत्याने पालघर जिल्ह्याचं नाव ऑल इंडिया आयकॉन अनेक ठिकाणी जाऊन एक उंच भरारी घेणारे आमचे प्रशांत आणि त्यांचा शुभ सन्मान हरेश्वर किणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. प्रशांत, आपण असेच खूप चांगल्या पद्धतीने आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव पुढे न्यावं ही आमच्या IB ट्रॉफीच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा. त्यानंतर आपण वळणार आहोत रणजीपट्टू विनायक भोईर, आपण ही यायचं आहे. आपलाही शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी खेळलेलं आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना आपण शुभेच्छा देतोय. हरेश्वर किणी साहेबांच्या शुभ हस्ते विनायक यांचं करूया आपण वेलकम. त्यांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आणि वळूया आपण मॅचकडे. चिराग 11 गोरेगाव विपक्ष जगन 11 धानीव अशी मॅच या ठिकाणी रंगते. गोरेगाव संघाचा एक्स्ट्रा खेळाडू इथे आहे. धानीव संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा आपण त्वरित. सामना 5 षटकांचा आपल्याला बघायला मिळणार आहे. धानीव धानीव संघ विश्वनाथ